पुणे महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या मंजुषा नागपुरे यांनी महापौरपदी तर भाजप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट युतीकडून परशुराम वाडेकर यांनी उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली। विरोधी पक्षाच्या उमेदवाराने माघार घेतल्याने ही निवडणूक औपचारिक ठरली। या निवडणुकीच्या वेळी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सभागृहात उपस्थित राहून नव्याने निवडून आलेल्या महापौर व उपमहापौरांचे अभिनंदन केले। निवडणूक प्रक्रिया पीठासीन अधिकारी जितेंद्र पुढे यांनी पार पाडली। महापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शीतल सावंत आणि काँग्रेसच्या अश्विनी लांडगे यांनी अर्ज मागे घेतले। तसेच उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादीचे दत्तात्रय बहिरट आणि काँग्रेसचे साहिल केदारी यांनीही माघार घेतली। त्यामुळे भाजपकडून मंजुषा नागपुरे व परशुराम वाडेकर यांचा विजय निश्चित झाला। पुणे महापालिकेतील भाजपला 119 जागा मिळाल्याने पक्षाचा निर्विवाद बहुमत प्राप्त झाले आहे। यंदाचे महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित होते। त्यामुळे भाजपकडून चौथ्यांदा निवडून आलेल्या वर्षा तपकिरी यांच्यासह मंजुषा नागपुरे, रंजना टिळेकर, मानसी देशपांडे आणि स्वर्धा बापट यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती। अखेर पक्ष नेतृत्वाने मंजुषा नागपुरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले। महापौर पदासाठी अनेक नावांवर चर्चा होत असताना कोणाची वर्णी लागणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता होती। भाजप एक हाती सत्ता, संघटनात्मक ताकद आणि स्पष्ट बहुमत लक्षात घेता निवडणूक बिनविरोध होणार हे जवळपास निश्चित मानले जात होते। नव्या महापौर उपमहापौरांकडून शहरातील पायाभूत सुविधा, वाहतूक, पाणीपुरवठा, स्वच्छता तसेच स्मार्ट सिटीच्या कामांना गती देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। जनतेला मनापासून धन्यवाद देतो की पुन्हा एकदा पुणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीवरती विश्वास व्यक्त केला आणि स्पष्ट बहुमत भारतीय जनता पार्टीला मिळवून दिलं आणि त्यामुळेच आज पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा महापौर या पुण्याचा झाला। आमच्या मंजुषा नागपुरे या महापौर आणि भाजपा RPI महायुतीचे परशुराम वाडेकर हे उपमहापौर म्हणून त्यांची आज बिनविरोध या ठिकाणी निवड झाली। मी पुणेकरांना तर धन्यवाद देतोच, परंतु पुणे हे एक वेगळ्या राजकीय संस्कृतीचं एक शहर आहे। इथे राजकीय परंपरा, संस्कृती जपल्या जातात। त्याचंही उदाहरण आज आपण सगळ्यांनी पाहिलं। स्वर्गीय अजितदादा पवार, स्वर्गीय सुरेशजी कलमाडी हे दोन्ही मोठे नेते या नजीकच्या काळामध्ये आपल्यातून निघून गेले आणि म्हणून त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त कराव्यात म्हणून आज या सभागृहाने ही निवडणूक बिनविरोध केली। म्हणून मी सर्व पक्षाचे पक्षनेते, आमचे पक्षनेते गणेश बिडकर असतील, राष्ट्रवादीचे गटनेते निलेश निकम असतील, काँग्रेसचे गटनेते चंदुशेठ कदम असतील, सभागृहातले सर्वच वरिष्ठ सभासद यांनी जाणीवपूर्वक हा निर्णय केला आणि पुणे महानगरपालिकेची महापौर पदाची, उपमहापौर पदाची निवडणूक ही बिनविरोध झाली। पुणेकरांनी मोदीजींच्या नेतृत्वावरती विश्वास व्यक्त केला। पुणेकरांनी देवेंद्रजींच्या नेतृत्वावरती विश्वास व्यक्त केला आणि पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी आम्हाला दिली। गेले मागचे 3-4 वर्ष पुणे महापालिकेचा कारभार हा लोकप्रतिनिधी नसल्यानं प्रशासकाच्या माध्यमातून चालू होता आणि त्यामुळे निश्चितपणे सर्वसामान्य माणूस त्याच्या दैनंदिन समस्या आणि या पुण्याच्या भविष्याचे मोठे प्रकल्प याच्यासाठीचे सुद्धा काही धोरणात्मक निर्णय होत नव्हते। समस्याला नेमका नागरिकांना कुठं जावं हा एक प्रश्न होता
आता मात्र नगरसेवक आले, महानगरपालिकेतले पदाधिकारी सुद्धा आता आले, त्यामुळे पुणेकरांना आपल्या आता दैनंदिन प्रश्न समस्या या सोडवण्यासाठी मदत होईलच, परंतु या शहराच्या भविष्याचा विचार करता काही मोठे धोरणात्मक निर्णय पुढच्या काळात घेतले जातील. पुणे हे देशातील अव्वल स्थानावरचं शहर आम्हाला सगळ्यांना बनवायचं आहे आणि त्यामुळे या पुण्यातले अनेक काही प्रश्न असतील, पुढच्या 50-100 वर्षाचा विचार करून भविष्याचे काही विषय असतील, हे पुणेकरांनी ज्या अपेक्षेने आम्हाला निवडून दिलंय, पुणेकरांनी ज्या विश्वासानं आम्हाला या ठिकाणी आज पुन्हा काम करायची संधी दिली आहे, त्यामुळे ही निवडणूक आम्ही जिंकलो, परंतु ती जबाबदारी म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहतो, एक आमचं कर्तव्य म्हणून पाहतो. त्यामुळे पुणेकरांनी आमच्याकडनं ज्या ज्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत, ज्या भावना पुणेकरांच्या आहेत, त्या निश्चितपणे जो विश्वास व्यक्त केला तो सार्थ करण्याचा ठरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सगळे महानगरपालिकेतील आमचे सर्व पदाधिकारी निश्चितपणे करतील, हा मला विश्वास आहे आणि त्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू. आम्ही दिलेले शब्द पाळायचा प्रामाणिक प्रयत्न करतो. आजही माननीय अजितदादांना श्रद्धांजली म्हणून कुठल्याही प्रकारचा जल्लोष या ठिकाणी दिसत नाहीये. साधं एक फूल सुद्धा आम्ही निवडणूक झाल्यानंतर आमच्या महापौर उपमहापौरांना कोणी दिलेलं नाहीये. हे सामाजिक भान जपणारी आम्ही मंडळी आहोत. पुणे शहरात सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत फ्लेक्स लावू नयेत ही आमची घोषणाच नाही, तर त्याच्यावरती आम्ही नक्की काम केलंय आणि तुम्ही बघा की पुढच्या काळात सुद्धा तुम्हाला कुठेही शहरामध्ये अनधिकृत फ्लेक्स हे लागले जाणार नाही. आणण्यासाठी प्रयत्न केला, मात्र सगळे गुन्हेगार आणि बलात्कारी भाजपमध्ये आहेत अशी टीका केली. संजय राऊत हा विषय आता सोडून द्यावं, इतिहास जमा झाला आता तो, त्यांना कुणी गांभीर्याने घेत नाही, त्यामुळे त्यांच्याबद्दलचं काही बोलूही नका आणि विचारू नका. मला नाही वाटत त्यांच्याकडे कोणी सिरियसली त्यांना आता महाराष्ट्रात घेतं. नाही, विकास थांबला नव्हता. राज्य सरकारच्या माध्यमातून महानगरपालिकेचं काम निश्चितपणे चालूच होतं, एक प्रशासक म्हणून चांगलं काम करतच होते, परंतु एक नागरिक आणि महापालिका प्रशासन याच्यातला जो दुवा असतो तो नगरसेवक म्हणून, तो महापौर, तो उपमहापौर, तो स्थायी समिती अध्यक्ष, हा जो काही महत्वाचा दुवा जो होता तो कुठेतरी मागच्या 2-3 वर्षात आपण पाहिलं की तो आपल्यामध्ये नव्हता, तो आता आला. त्यामुळे मला असं वाटतं की पुणेकरांना निश्चित याच्यातनं एक चांगला भविष्यातला एक काम करण्याची यंत्रणा व्यवस्था आता उभी राहिली. प्रश्न उपस्थित करतात वेगवेगळ्या विषयाला धरून आधी बोलले की सुसाईड बॉम्ब होता, काही गुन्हे नव्हते, कसं सगळं बघता तुम्ही? नाही, मी अनेक वेळा सांगितलं की अजितदादा आपल्यातनं गेले हे सर्वात मोठं दुःख आहे आपलं, आणि अशा परिस्थितीमध्ये आता कोणी काय बोलावं आपण तर कोणाला थांबू शकत नाही, पण थोडंसं मला वाटतं त्याच्यामध्ये तारतम्य पाळलं पाहिजे, संयम राखला पाहिजे. योग्य तो तपास चालू आहे, योग्य तो ज्यावेळेला अहवाल येईल त्यावेळेला आपण बोलूया. मला असं वाटतं हे योग्य नाही. चौकशी कुठपर्यंत आली मी ते सांगतो, ब्लॅक बॉक्स ताब्यात आहे, ब्लॅक बॉक्स मधला डेटा रिकव्हर करण्याचं काम चालू होईल, कदाचित ते आता चालू झालं असेल. मला असं वाटतं लवकरात लवकर तो अहवाल येईल. धन्यवाद. नाही, मागच्या सातत्यानं सगळ्या निवडणुका आपण बघा, लोकसभा झाल्या, विधानसभा झाल्या, सर्व नगरपालिका झाल्या, महानगरपालिका झाल्या, आता जिल्हा परिषद, यातूनही पुन्हा हेच सिद्ध होतं की या महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेनं पुन्हा एकदा, काही ठिकाणी आता जिल्हा परिषद निवडणुका पुढे गेल्या, पण या महाराष्ट्रातल्या ज्या ज्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुका आज संपन्न झाल्यात आणि आज मतमोजणी होतीये, हे चित्र की पुन्हा एकदा मोदीजींच्या नेतृत्वावरती, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वावरती पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या जनतेने विश्वास व्यक्त केला आणि मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या जागा भारतीय जनता पार्टीच्या निवडून येतात आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा या राज्यातला मोठा पक्ष आहे सिद्ध झाला. नाही, आता ते निर्णय होईल त्याच्यामध्ये. बताइए 4 साल के गैप के बाद आखिरकार पुणे का मेयर होगा और आपका मेयर होगा, क्या कहेंगे, कैसे बताइए? सबसे पहले मैं मेरे सभी पुणेकर जनता को हृदय से धन्यवाद देना चाहूंगा कि उन्होंने फिर एक बार भारतीय जनता पार्टी पर विश्वास व्यक्त किया, माननीय मोदी जी के नेतृत्व पे विश्वास व्यक्त किया, माननीय देवेंद्र जी के विजन पर विश्वास व्यक्त किया. ये बहुत बड़ी बात है कि फिर एक बार
पुणे का मेयर, पुणे के लोगों ने भारतीय जनता पार्टी का किया। हमारी मंजूषा नागपुरे जो है वो पुणे की मेयर बनी और हमारे परशुराम वाडेकर डिप्यूटी मेयर बने। मुझे विशेष इस बात का है कि अजीत दादा के जाने के बाद इस पुणे में सुरेश कलमाड़ी, ये दोनों नेताओं के जाने के बाद हमारे सभी पार्टियों ने जो फैसला किया कि ये इलेक्शन अनअपोज करेंगे। यही पुणे की जो हम बोलते हैं कि एक संस्कृति है, एक राजकीय संस्कृति जिसको बोलते हैं, एक संवेदना इन दोनों के प्रति सभी ने व्यक्त करी है और इलेक्शन अनअपोज हुई है। तो मैं यहाँ पुणे में हमारे सभी बाकी पार्टियों के जो लीडर्स हैं, भाजपा हो, कांग्रेस हो, राष्ट्रवादी, शिवसेना, सभी लीडर और उनके पार्षदों का हृदय से उनको भी धन्यवाद देना चाहूँगा, उनके प्रति आभार व्यक्त करूँगा कि यह संस्कृति पुणे में ही दिखाई देगी। चुनाव के समय कुछ भी हो, एक दूसरे पे हम आरोप करेंगे और उसके बाद फिर जब ऐसा समय आता है तो हम सब एक राजकीय परंपरा संस्कृति के एक पाइक है और उसी के माध्यम से हम काम करना चाहते हैं। ये अच्छा मैसेज आज इस हाउस ने दिया है। मुझे ये विश्वास है कि पुणेकर जनता ने जिस भावनाओं से, जिस अपेक्षाओं से हमें फिर एक बार समर्थन दिया है, तो वो विचार, वही विचार करके हम सभी, हमारे सभी जनप्रतिनिधि, म्युनिसिपल कॉर्पोरेशन में हमारे सभी पदाधिकारी इस अपेक्षाओं को पूरा करने के लिए जी जान से काम करेंगे और इस पुणे को देश का सर्वोत्तम शहर बनाने में प्रयास करेंगे। पुणेकर जनता हमारे साथ है, तो उनको भी मैं यहाँ इस समय धन्यवाद देना चाहूँगा। आपकी अपेक्षाएं पूरे करने के लिए हम प्रामाणिक रूप से अच्छा काम करेंगे। प्लेन क्रैश पे कोई अपडेट्स है? प्लेन क्रैश जो इन्वेस्टिगेशन चल रहा है उसमें अपडेट्स है अजीत दादा का, उसमें कोई अपडेट्स है? नहीं, मैंने 2 दिन पहले ही बताया कि वहाँ एक्सीडेंट के बाद इमीडिएटली हमारी AIB की टीम, DGCA की टीम वहाँ पहुँची। ब्लैक बॉक्स उन्होंने हासिल किया है, वो ब्लैक बॉक्स के माध्यम से अभी डाटा रिकवर किया जाएगा और उसमें जो फैक्ट्स है वो सामने आएगी और उसके बाद उसका विश्लेषण होगा, उस पर अभ्यास होगा, उसके सभी एंगल चेक किए जाएंगे और उसके बाद उसका रिपोर्ट आएगा। थैंक यू। पारसमुथा यांचा रिपोर्ट।